हे प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझे आभार मानतो पिता, कारण तू आमच्या हृदयात तुझ्या प्रेमाचा वर्षाव केलेला आहे. कारण प्रभू तुझं वचन सांगत आहे की जे काही शुद्ध आहे, जे काही पवित्र आहे, तेच केवळ तुझ्यापासून आहे. आणि तू आम्हाला तुझं प्रेम दिलेला आहे, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही या जगात तर आहोत, परंतु या जगाचे नाही तर तुझे आहोत आणि तुझे पुत्र आहोत, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, आज जे काही महान महान कार्य तू आमच्या जीवनात केलेली आहेस, प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात तू तारण केलेलं आहेस, म्हणून तुझे आभार मानतो आणि कोटी कोटी धन्यवाद देतो की या लहान मुलांमध्ये सुद्धा तुझं प्रेम तू ओतलेलं आहेस, म्हणून तुला धन्यवाद. प्रभू, त्याचप्रमाणे जे आमचे भाऊ व्यवसायाला, उद्योगधंद्याला, नोकरीसाठी गेलेले आहेत, त्यांना देखील तू आमच्याप्रमाणे तुझ्या आत्म्याने भरलेला आहे असा आम्ही विश्वास करतो. आणि पवित्र आत्मा, आज जे काही तू आम्हाला शिकवणार आहे, आम्हाला नाही ठाऊक प्रभू की आम्हाला कशाची गरज आहे, पण प्रभू आम्ही विश्वास करतो पवित्र आत्मा की या ठिकाणी बोलणारा मी नाही तर तू आहेस. आणि हे पित्या, तुझा आत्मा माझ्या मुखाने बोलतो, म्हणून मी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आणि धन्यवाद देतो पिता परमेश्वर की तुझ्या महान कार्यासाठी तू आम्हाला निवडलं आहे. तुझं प्रेम इतरांना देण्यासाठी तू आम्हाला या पृथ्वीवर पाठवलेलं आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रभू, जे बीज तुझ्या राज्यापासून नाही ते विश्वास करतो येशूच्या नावात की ते आमच्या हृदयातून, आमच्या अंतःकरणातून तू जीवनातून काढून टाकलेलं आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि पवित्र आत्म्यात जे काही बीज तू आज या ठिकाणी पेरणार आहे ते चांगल्या जमिनीत पडलेलं आहे आणि त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे असा आम्ही विश्वास करतो आणि तुझे आभार मानतो. आणि विश्वास करतो की आमच्या हृदयाचे डोळे तू उघडलेले आहेत, म्हणून तुला धन्यवाद देतो. हे आबा पिता, ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावाने करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. बसा सर्व. हालेलुया. तर परमेश्वर कसा आहे? हा, कसा आहे? चांगला आहे का नाही आहे? मी पण जॅकेट घालून कसा दिसतो आहे? चांगला का वाईट? नक्की का? मी देणार नाही पण तुम्हाला. हालेलुया. तो दादा आहे ना, तो पाठी बसलाय. आज मी त्याला बघितलं. तो बघ, तो मुलगा आहे. तू बघू नको इथे देते. तो मुलगा आहे ना, तर मी ह्याला रोज बघतो. हा येतो आणि बसतो आणि जातो. पण ह्याची पहिली जी कंडिशन होती ना, ती भरपूर खराब होती. पण आज तो इथे स्वतःहून येतो, बसतो, जे काही वचन आहे ते ऐकतो आणि दुसऱ्या दिवशी परत येतो. याचा अर्थ काय? हा, याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की तो जे अंधाराच्या राज्यामध्ये होता, आता जेव्हा त्याला वचन भेटलेलं आहे, सत्य भेटलेलं आहे, तेव्हा त्याला आता अंधाराच्या राज्याची आठवण येत नाही. तर तो जो आता प्रकाशाच्या राज्यात आलाय, आता तो कशाची आठवण करतो? आणि टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. खरंच बरोबर का नाही? मी त्याला रोज पाहतो. तुम्ही पाहता का नाही? मी रोज बघतो त्याला. येतो, बसतो, ऐकतो, येतो, बसतो, ऐकतो आणि जातो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे का नाही? हा, चांगली गोष्ट आहे. हालेलुया. तर मला कोणीतरी सांगा, किती लोक इकडे स्तुती करतात रोज घरी? स्तुती करतात रोज घरी. काय स्तुती म्हणजे काय बोलतात तुमच्या भाषेत? स्तुतीच ना. हा, किती लोक करतात? जेवले ना? सगळे करतात.
स्तुती जी आहे, आम्हाला या पृथ्वीवर परमेश्वराने का पाठवलेलं आहे? का पाठवलेलं आहे? या पृथ्वीवर त्याची किती कार्य त्याने केलेली दिसतात तुम्हाला रोज? हा? अरे काहीच दिसत नाही. अच्छा, किती लोकांना डोळे आहे? काय बोलू दुसरं? ते पण नाही हात वर करत. आहेत का नाही? आहेत. त्याची तुम्ही विकताना कर्दी काय वाटत्या विकता का नाही? त्या पण कोणी बनवल्या माहितीये का? कोणी? त्या एका कर्दीच्या आतमध्ये किती साऱ्या नसा बिसा असतील का नाही? नसा असतील, मेंदू असेल का नाही? का फक्त विकता 200 का 1 किलो असतील का नाही? त्या बारीक बारीक नसा पण कोणी बनवल्या माहितीये का? मग त्या कर्दीला बघून कधी तुम्ही असं बोलले, प्रभू धन्यवाद, काय तू निर्माण केलं हिला, असं कधी बोलले का? हा? वाकट्याला बघून पण नाही बोलले? काय? कोणच्याच नाही, फक्त काटो, आमटात टाका, आंबट करून खावा, खाता. पण दावीद राजा काय म्हणतो माहिती आहे? आपण एक वचन बघूया, स्तोत्र संहिता अध्याय 34 वचन 1 मध्ये वाचूया. चौतीस 1. पंखा पाहिजे कोणाला? पप्पा मला पाहिजे, गरम करते. लाव. तुम्ही पण तुमचं लक्ष पंख्यावरच जाईल. हा, वाचा. कोणीतरी वाचा, बायबल मधनं वाचा. अच्छा, ज्याला तोंड आहे त्यांनी वाचा, ज्याला नाही त्यांनी माईक दुसऱ्याकडे द्या. परमेश्वराचा इकडून वाचा. परमेश्वराचा दाविदाचे स्तोत्र. परमेश्वरापासून वाचा. परमेश्वराचा ते हेडिंग आहे त्याची. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. माझ्या मुखा त्याचे स्तवन सतत असेल. कोणाचा धन्यवाद? हा जो दावीद होता तो कोण होता? त्याचं नातं काय होतं परमेश्वराबरोबर? बाप आणि मुलाचं नातं होतं का? हा? दावीद राजाचं नातं काय होतं? बाप आणि मुलाचं होतं का मनुष्य आणि परमेश्वराचं होतं? तो काय म्हणतो तिकडे? पित्याचा धन्यवाद मी सर्वदा गाईन का परमेश्वराचा? त्याचं नातं काय होतं? पित्याचं होतं, वडिलांचं होतं परमेश्वराबरोबर नातं, की परमेश्वर म्हणून तो परमेश्वराबरोबर नातं होतं त्याचं? परमेश्वराबरोबर. आणि तो सांगतो परमेश्वराचा धन्यवाद मी जेव्हा माझं चांगलं होईल तेव्हाच करीन. हा? नाही. परमेश्वराचा धन्यवाद मी जेव्हा मला मासली भेटेल तेव्हाच करीन. बरोबर का नाही? मी सर्वदा करीन. सर्वदा म्हणजे काय? हा? दिवस रात्र. अजून प्रत्येक क्षणाला. अजून क्षणाला पकडून आला. क्षणाला पावलाला. मी तेच बोललो, हे लोक नाही बोलत, कुठून आवाज आला? क्षणाला आणि पावलाला. अजून
अजून कधी? हा, झोपेत असताना. ठीक आहे, अजून? दुःखामध्ये असताना देखील. दुःखामध्ये असताना. सर्वदा म्हणजे कोणत्याही परिस्थितीत असले तरी धन्यवाद करीन. अच्छा, एक आपण इथे अजून एक इथे येऊ आपण. यशया अध्याय 63 काढा. आपण हे शिकलो होतो. यशया अध्याय 60 वचन 60 वर्स 3. थोडं ती बाहेर गावावरून आली, थोडं इंग्लिश बोलावं लागतं. तू आपल्या लोकात 61:3 बाबा, 61:3 वाच. कारण तू माझा आश्रय वैर्यापासून यशया बहुतेक भूक लागली. यशया हे स्तोत्र सहित आहे. हा, वाचा. सियोनेतील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे. खिन्न आत्म्याच्या ऐवजी खिन्न आत्मा म्हणजे काय? जे लोक हमेशा निराश असतात, दुखी असतात, उदास असतात, हसवायला गेलं हसवता हसवत नाही, दुसरा आपण रडतो. बरोबर? तुम्हाला हसायला थोडी बोललो. असे असते का नाही? कधी पण तुम्ही बघितलं तो माणूस दुखीच असतो, एकदम निराश असतो, खिन्न असतो. बरोबर ना? बघितलंय? मग त्याचं डोकं बिकं पकडलेलं असतं, डोकं दुखते. आपल्या उत्तरमध्ये डोकं दुखत नाही ना कधी कोणाचं. प्रेज द लॉर्ड. खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. प्रशंसारूप म्हणजे स्तुतीचे कपडे. देवाची प्रशंसा करणं म्हणजे देवाने माझ्या जीवनात जे केलं. तर मी काय म्हणतो, आता मी समजा या आंटीला मासा दिला, तर आंटी काय बोलणार? तर मी मला मासा दिला. स्तुती करणार का नाही की धन्यवाद यांनी मला मासा दिला. बरोबर आहे ना? मग तसंच प्रशंसा म्हणजे काय? जे परमेश्वराने आमच्या जीवनात केलेलं आहे त्याला घेऊन आम्ही आठवून देवाची स्तुती करतो आणि त्याला धन्यवाद देतो. प्रशंसा रूप काय द्यावे? वस्त्र. आता वस्त्र माणूस कधी घालतो? आनंदात का दुःखात? हा, तो खुश असतो तेव्हा घालतो कपडे का दुःखी असतो तेव्हा कपडे घालतो? आपण कधी घालतो? पुरुष मंडळी कधी घालतात? दुःखात का सुखात? अरे तिथे लिहिलंय, मी कुठे काय माझ्या मनात तिकडे लिहिलंय ना, प्रशंसा रूप वस्त्र द्यावे. मग वस्त्र मनुष्य कधी घालतो? त्याला दुःख असलं का तो वस्त्र घालतो का? नाही घालत? घालतो का नाही घालतो? आता एखादा माणूस आजारी आहे, कर्ज आहे, तर तो बोलणार मी आनंदी नाही म्हणून मी कपडे घालणार नाही. असं होते कधी? मग परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे की जरी तुमचं डोकं दुखते, जरी तुम्ही जड झालेले आहात, डोकं जरी तुमचं शरीर दुखते, शरीर तुम्हाला साथ देत नाही, तरी पण तुम्ही काय करायला पाहिजे? परमेश्वराची स्तुती करायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्तुती करणार त्यावेळेला ते डोकेदुखी तुम्हाला सोडून निघून जाणार. मग आम्ही किती वेळा कपडे घालतो? दुःखात का सुखात? स्तुतीचे कपडे आम्ही कधी घालतो? दुःखामध्ये का सुखामध्ये? सुखात पण कधी घातले तर घालतो. बरोबर आहे का नाही? आपण जातो का नाही मडला? काय मरायला बोलतात? मरायला काय? मरायला असं काहीतरी बोलतात. मरायला
मरायला जातो का नाही? मरा काय? अरे बोला का नाही? म्हणला जातो ना, तेव्हा जाताना किती वेळा स्तुती करतो देवाची? स्तुती करतो का हलवा खातो? लियानाने हलवा खाल्ला होता, बरोबर आहे का नाही? काय? बर्फी खातो, बर्फी. मग आम्ही जेव्हा पण जातो त्यावेळेला परमेश्वर सांगतो, जसं कपडे तुम्ही आनंद असला किंवा दुःख असलं तरी कपडे घालतो का नाही? आपण घालतो. आता जेव्हा आमच्याकडे सण येतात तेव्हा किती लोक नवीन कपडे घालतात का नाही? का ते बोलतात आज क्रिसमस आहे पण माझं डोकं दुखते म्हणून मी कपडे नाही घालणार, असं होते? घालतात. मग प्रभू पण तेच सांगतो, भले तुमचं डोकं दुखू काहीही हो, तेव्हा तुम्ही काय करा? परमेश्वराची स्तुती करा. आणि स्तुती म्हणजे काय? प्रशंसा म्हणजे काय? हा, धन्यवाद देणं म्हणजे काय? जे उपकार, ज्या गोष्टी परमेश्वराने आमच्या जीवनात केलेल्या आहेत, जी त्याची कृत्ये आम्हाला दिसत आहे, ती आठवून जेव्हा आम्ही त्याला धन्यवाद देतात, त्याला बोलतात आम्ही त्याची स्तुती करतो. मग किती वेळा आपण आठवतो कोणी परमेश्वराने आमच्यासाठी काय केलंय? या दाविदाचं, अच्छा, खिन्न आत्म्याच्या ऐवजी काय करा? कसले कपडे घाला? स्तुतीचे. मग कपडे कधी घालायचे? दुःखात का सुखात? दोन्ही टाईम. मग आनंदी असले तरी स्तुती करायची आहे, दुःखी असले तरी परमेश्वराची स्तुती करायची आहे. पण जेव्हा आमच्यावर प्रॉब्लेम येतात, संकट येतात, तेव्हा आम्ही स्तुती करतो का? हा, नाही. पण प्रभू काय सांगतो आम्हाला? कधी स्तुती करा? दोन्ही वेळेला तुम्हाला स्तुतीच करायची आहे. कारण जिवंत देव जर तुमच्या बरोबर आहे, आणि जेव्हा आम्ही त्यांनी केलेल्या कृत्याविषयी, असं कोण आहे का ज्याच्या जीवनात प्रभूने काहीच नाही केलं? कोण आहे असं इथे? एकतरी उभं राहा, पाहिजे तर फोटो काढतो त्याचा. कोण आहे का इथे की ज्याच्या जीवनात परमेश्वराने, पित्याने, येशूने कधीच काय केलेलं नाही चांगलं? असं कोण आहे? अरे बोला, समजते ना प्रश्न? सर्व कोणी दिलेलं आपल्याला, पण आपण प्रत्येक उपकार त्याच्या आठवतो आणि त्याला धन्यवाद देतोय का? मी पण अजून देत नाही, मी पण अजून शिकत आहे, बरोबर आहे ना? आणि आम्हाला काय केलं पाहिजे? जेव्हा आम्ही एखादी गोष्ट आठवून संकटामध्ये असतो ना, आम्ही कोणती गोष्ट आठवतो आणि धन्यवाद देतो, त्यावेळेला आमच्यामध्ये काय वाढते? अजून धैर्य वाढतं, अजून विश्वास आमचा वाढतो, अजून आम्हाला धीर येतो, बरोबर आहे ना? आता इकडे किती लोकांचं डोकं बिकं दुखते का? डोकं जड झालंय का? काय असं कोण आहे? कोणच नाही, एकच आहे. अजून कोण आहे? अजून तुम्ही पण आहे? ठीक आहे. अजून आता तुम्ही जागेवर चौघी उभे राहा. अरे उभे राहा ना, काय प्रॉब्लेम आहे? उभे राहा. मराठा इंग्लिश मध्ये बोलू का? उभे राहा. कुठे गेली ती आजी? होते ते बसल्या का? उभ्या राहा. आजी उभे राहा. तुम्ही पण हात वर केलेला ना? नाही? ठीक आहे. आता बघा, मी सांगतो ते नीट ऐका, बरोबर आहे? प्रभू सांगतो, जेव्हा जेव्हा तुम्ही डोकं दुखते, खिन्न पण आहे, निराशा आहे, तेव्हा तुम्हाला काय करायची आहे? काय करायची आहे? स्तुती करायची का ब्रदरला हात ठेवायला सांगायचं आहे? स्तुती करायची, बरोबर आहे? आता काहीच नाही करायचं. स्तुती काय करायची? फक्त हालेलुया हालेलुया बोलायचं, बरोबर आहे? डोळे बंद करा, तुम्ही करा डोळे बंद. माझ्याकडे बघू नका, माणसांकडे बघू नका. हे कोण काय देणार नाही, बोंबील पण नाही देणार तुम्हाला, बरोबर का नाही? आता जोर जोरात विश्वासाने परमेश्वर तुमच्या बाजूला आहे, त्याच्या वचनानुसार स्तुती करा आणि 2 मिनिटात बघा सगळं डोकेदुखी काय होणार. ठीक आहे? स्तुती करा. हालेलुया 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 हालेलुया. विश्वासाने करा. हालेलुया 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 हालेलुया. जरा तोंड उघडा जोरात.
आपण कजा कसा करतो तसं प्रस्तुती करा. हालेलुया 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 Hallelujah, 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 hallelujah. आता चेक करा स्वतःचं डोकं. स्वतःचं करा, दुसऱ्याचं नको. चेक करा. हलवा बिलवा काय डोकं आहे का बघा जागेवर. अरे चेक करा का नाही काय बरं वाटलं तुम्हाला काय वाटते बोला हा बरं वाटलं का नाही वाटलं हा. तुम्हाला बरं वाटलं नशीब तुम्ही बोलले तुम्हाला बरं वाटलं का नाही. मग आता स्तुती केल्याने काय झालं बरे झाले. आता तुम्ही इथे येऊन काय केलं फक्त स्तुती केली. आता हे कधीपासून दुखत होतं घरी होते तेव्हा पण दुखत होतं का नाही मग घरी का नाही केली कारण हे माहित नाही. आता पुढच्या टायमाला जेव्हा डोकं दुखेल तेव्हा काय करणार स्तुती कर. किती मिनिटं केली 2 मिनिटं बरोबर आहे. आता दुसऱ्याचं घरातलं कोणाचं डोकं दुखलं काय करायचं त्याला काय सांगायचं अरे बाबा स्तुती कर का ब्रदरला फोन कर स्तुती करायची. मग सोपं आहे का कठीण आहे सोपं आहे. इकडे लिहिलं आहे तेच आम्हाला करायचं. आणि जर आमचं डोकं दुखत नाही मग नाही करायची ना स्तुती बसा बसा हा डोकं दुखत नसलं का स्तुती करायची का करायची. काही प्रॉब्लेम झाला तरी स्तुती पहिली करायची परमेश्वराचे आभार मानायचे. हा आता जाऊ आपण स्तोत्र संहिता 34:1. स्तोत्र संहिता 34:1 वाचा. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन सर्वदा म्हणजे दुःख असो का सुख असो दुःख असो का सुख असो मला काय करायचंय धन्यवादच करायचंय. किती लोक करतात असं मला तर अजून मी प्रयत्न करतो. किती लोक करतात दुःखामध्ये न सुखामध्ये. आणि जर स्तुती करून डोकंदुखी जाऊ शकते तर स्तुती करून काही होऊ शकते कारण त्या ठिकाणी परमेश्वर स्वतः उपस्थित आहे बरोबर का नाही. सर्वदा म्हणजे काय म्हणजे दुःखामध्ये पण आणि सुखामध्ये पण. एक व्यक्ती आहे बायबलमध्ये त्यांनी पण दुःखामध्ये काय केली होती सांगा बघू कोण. मरिया कोण अजून कोण कोणी केली होती अजून बरोबर टाळ्या तरी वाजवा. काय तुम्ही ते ना त्या चौकावरून उत्तर द्यायला इथे आले आणि तुम्ही टाळ्या नाही वाजवलं तर कसं व्हायचं. अजून कोणी दिलेलं उत्तर नक्की चौकावाल्याने दिलेलं ना नाहीतर बोलतील मी तर उत्तमशी आहे तो. अजून कोण दावीद राजा. इथे तर दावीद राजाचेच लिहिलं आहे म्हणजे दावीद राजा पण आहे का नाही आहे. अच्छा ठीक आहे चला समजा आपण जाऊया हबक्कूक अध्याय 3 वचन 17 मध्ये जाऊ. हबक्कूक 3:17.
चलेगा ना? कारण तुम्हाला पण घाम आलाय म्हणून मी लावला. मी नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो. अंजिराचे झाड हबक्कूक मध्ये अध्याय 3 वचन 17. मराठीमध्येच हबक्कूक आहे. हबक्कूक बायबल मध्ये आहे ना तुमच्या? कधी वाचलं नसेल पण ते पहिल्यापासून आहे तिथे. हबक्कूक जुना करार मध्ये, जुन्या करार. अंजिराचे झाड न फुलले म्हणजे काय? अंजिराचं झाड फुललं नाही, बरोबर आहे ना? अंजिराचं झाड न फुलले. आता झाड फुललं नाही मग आनंदाची गोष्ट आहे का वाईटाची गोष्ट आहे? हा, म्हणजे आमच्या बोटीला मावरं भेटलं नाही. पुढे द्राक्षाच्या वेलीस फल न आले. आता द्राक्षाची वेल असते ना, ती शेतकऱ्याने लावली पण त्याला द्राक्षच आली नाही यावर्षी. तर आनंदाची गोष्ट आहे का वाईटाची गोष्ट आहे? हा, काय? हे बरोबर का नाही? आता मला सांगा, जेव्हा पंखा लावला, थंडी लागली, स्तुती केली का आपण? आपण काय बोललो लगेच? बरोबर आहे का नाही? तर अंजिराचे झाड फुललं नाही, द्राक्षाच्या वेलीला द्राक्ष आली नाही. आनंदाची गोष्ट का दुःखाची गोष्ट? जैतुनाचे उत्पन्न बुडाले. शेतात धान्य न पिकले. मेंढवाड्यातील कळप नाहीसे झाले. मेंढवाड्यातील कळप नाहीसे झाले म्हणजे बोटीवरचे खपणारे पळून गेले. बरोबर आहे ना? हे आता आनंद आहे. मेंढवाड्यातील कळप नाहीसे झाले का दुःखाची गोष्ट आहे? दुःखाची गोष्ट आहे. व गोट्यात गुरेढोरे न उरली. गोठ्यामध्ये गुरेढोरे म्हणजे थंडीमध्ये मावरं लपलं. आनंदाची गोष्ट का दुःखाची गोष्ट? हा, दुःखाची का आनंदाची? या सर्व गोष्टी काय लिहिलंय? हा, पुढे काय? तरी मी परमेश्वराच्या हर्ष पावे. तर मी परमेश्वराकडे जाऊन छाती ठोकून रडेन. बरोबर का नाही? खपणारे गेले का जाऊन बोलीन, काय करायचं काय समजत नाही, हे येशू तू का असं केलं? बरोबर ना? पण इथे प्रभू काय, तो हबक्कूक काय सांगतो? काय पण झालं तरी मी काय करीन? परमेश्वराच्या ठाई हर्ष करेन, आनंद करेन, म्हणजे त्याची स्तुती करीन. आणि मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. काय करेन मी? अच्छा, किती लोकांना या ठिकाणी तारण दिलेलं आहे? म्हणजे नरकातून प्रभू येशूने स्वर्गात दिलेला आहे. गेले का नाही? का अजून नरकातच आहे? गेले ना स्वर्गात. मग तेच सांगतो की ज्या परमेश्वराने मला स्वर्गात नेलाय, भले उत्पन्न येवो, गुरेढोरे राहो का नाही राहो, मासली मिळो का न मिळो, जेवायला मिळो का नाही मिळो, खपणारे राहो का नाही राहो, बोट समुद्रामध्ये जाओ का नाही जाओ, तरी मी काय करीन? परमेश्वराला. कारण त्यांनी मला सर्वात महत्वाचं म्हणजे माझा आत्मा जो नरकात जाणार होता तिकडनं काढून त्यांनी कुठे पोहोचवलाय? स्वर्गात. पण आम्ही तसं करतो का नाही? आम्ही काय करतो? आम्ही बरोबर उलटा करतो. बरोबर ना? मग आम्हाला आतापासून काय करावं लागेल? ते भरपूर हसतात आहे, ते विचार करतात काय करायचं आता. त्यांना वाटते मी पण असंच करायचो का काय. आणि अशीच परिस्थिती असू शकते का नाही माणसाची? काय होणार,
कुठून भेटणार, कधी भेटणार, काय खाणार, मासा भेटेल का नाही भेटेल. पण ज्या गोष्टी आम्हाला प्रभूने दिलेल्या आहेत, हा हबक्कुक जो आहे तो जे प्रभूने दिलाय त्याच्याबरोबर त्याच्यावरती लक्ष ठेवून आनंद मानतोय का जे नाही आहे त्याच्याकडे लक्ष देऊन दुःख करतोय. नाही आहे त्याच्याकडून आनंद करीत आहे, उल्हास करीत आहे. पुरेपूर नाही तरी तो आनंद करीत आहे. आनंद करीत नाही, उल्हास करत आहे. उल्हास करीत आहे. हबक्कुक उल्हास करीत आहे. पण त्याचं लक्ष जे त्याच्याकडे नाही त्याच्यावर आहे का जे परमेश्वराने त्याला दिलाय त्याच्यावर आहे. मग आमचं लक्ष आणि आमचे विचार जे परमेश्वर पित्याने आम्हाला दिलाय त्याच्यावर आहे का जे आमच्याकडे नाही त्याच्यावर आहे. हा, कधी कोणाला मुलगी दिली, मुलगी म्हणजे बाळ झालं, मुलगी झाली, तर तो तरी पण रडतो, जाम दारू पितो. का रडतो माहिती आहे? मुलगा पाहिजे. बरोबर आहे ना. पण ती मुलगी दिली त्यालाच घेऊन तो धन्यवाद देऊ नाही शकत का देवाला? देऊ शकतो. आणि दुसऱ्या बाईला काहीच नाही म्हणून ती पण रडते. पण ती लग्न झालंय माझं सुंदर जागेवर म्हणून परमेश्वराला धन्यवाद देते का? माझं लग्न चांगल्या रीतीने झालं म्हणून ती धन्यवाद देते का? मला नवरा मुलगा चांगला भेटला म्हणून ती धन्यवाद देते का? नाही. बरोबर आहे का नाही? नाही दे. आणि आमच्या जीवनात प्रॉब्लेम आपल्याला दुःख आणि उदासीनता, निराशा का आहे माहितीये? रडत रडत जीवन का असते माहितीये? कारण आम्ही 99 गोष्टी ज्या परमेश्वराने चांगल्या केल्या आहेत त्या गोष्टीवर आमचं लक्ष नाही आहे. तर आमचं लक्ष कशावर असतं? जे परमेश्वराने आमच्या जीवनात एक गोष्ट नाही दिलेली आहे, म्हणजे नाही आहे, दिली नाही आहे नाही ती माझ्याकडे, म्हणून आम्ही काय करतो? त्या गोष्टीबद्दल विचार करून करून रडतो का नाही? की माझी काय चूक आहे, प्रभू मला तू दिलं नाही, हे नाही ते नाही. कशाला रडायचं? बाकी तर किती गोष्टी लिहिल्या आहेत. जर तुम्ही एक पान घ्या, इकडे एक पान घ्या घरी गेल्यावर आणि इकडे एक पान घ्या, बरोबर आहे का नाही? दोन पानं घ्या आणि आतापर्यंत जे परमेश्वराने दिलं तुम्हाला जे आहे ते या साईडला लिहून काढा, बरोबर आहे? आणि जे तुमच्याकडे नाही आहे, जे तुम्हाला पाहिजे ते या साईडला लिहून काढा. कोणतं जास्त असेल? हा, दिलंय ते. पण आम्ही टेन्शन कोणाचं करतोय? दिलंय त्याच्यात ते घेऊन धन्यवाद देतोय का नाही दिलंय ते घेऊन रडतोय? मग नंतर बोलणार मासली नाही. का नाही? कारण तुम्ही जे नाही दिलंय ना त्याच्यावरच मनन करताय आणि रडताय. पण जेव्हा तुम्हाला दिलंय आणि जे आहे त्याला घेऊन तेव्हा तुम्ही धन्यवाद देणार ना, थोड्या दिवसांनी माहित पडेल प्रभू जे नाही दिलंयच्या लिस्ट मध्ये लिहिलंय ना ते पण दिलंय या यादीमध्ये येऊन जाणार. बरोबर आहे ना? सोपं आहे का कठीण आहे? मग हा दावीद राजा जो होता तो काय करायचा? दिवस रात्र धन्यवाद करायचा. जी गोष्ट नाही आहे ती तर सोडा, पण जी आहे ते आठवून तो काय करायचा? आणि दावीद राजा असा होता का तो परमेश्वराच्या कोशापुढे असा नाचला की त्याची पॅन्ट पण पडली, कपडे पण पडले. बरोबर आहे ना? पहिलं असं व्हायचं जेव्हा आम्ही इथे नाचायचो तेव्हा मी पहिलं कधी हे लोक बोलायचे नाचो नाचो नाचो. ब्रदर का नाही नाचत आहे? अरे ब्रदर पट्टा विसरलाय ते. बरोबर का? कधी असं व्हायचं. हे लोक बघतात आहे आणि हे लोक काय बहुतेक आज ब्रदरला आज काहीतरी टेन्शन आहे, बरंच ब्रदर आज दुःखामध्ये आहे, ब्रदरला निराशा आहे. पण त्यांना काय माहिती ब्रदर, बरोबर ना? काय तुम्हाला माझी दया पण नाही ना? असा असं होते कधी आणि त्या दिवशी 2-3 वेळा झालं तसं. मी पट्टा विसरायचो आणि त्याच दिवशी हे लोक बोलायचे नाचा नाचा झालं. मी हळूहळू तसं
मग आता दावीद राजा ह्याने काय केलं? नाचला म्हणजे त्याचं लक्ष कशावर असेल? जे प्रभूने केलंय त्याच्यावर होतं का जे नाही त्याच्यावर होतं? आणि दावीद राजा जो होता तो जुन्या कराराचा व्यक्ती आहे का नवीन कराराचा व्यक्ती आहे? जुन्या कराराचा. आणि नवीन करारात तर प्रभू येशूने आम्हाला त्याच्या कितीतरी पट आता जास्त दिलेलं आहे. मग आम्हाला काय केलं पाहिजे? केवढं नाचलं पाहिजे? हा, भरपूर नाचलं पाहिजे की ज्या ज्या गोष्टी मला प्रभू येशूने दिल्या आहे मी आठवते आणि घेऊन नाचते. कधी कधी का माणसाच्या जीवनात समस्या जास्त असतात माहितीये? ते लोकांनी चांगलं जे झालंय ना त्या गोष्टीबद्दल ते लोक कधीच परमेश्वराला श्रेय देत नाही ना परमेश्वराला धन्यवादच देत नाही. त्यांचं लक्ष नेहमी वाईटावर असते की काय वाईट झालंय, माझं असं झालं, माझं तसं झालं, माझं असं झालं तसं झालं. तेच घेऊन बसले तर गेले. आमचं जीवन केवढं मोठं आहे? मोठं भरपूर आहे जे परमेश्वराने आम्हाला दिलंय. आणि ज्या जीवनामध्ये एवढीशी एक गोष्ट जर तुम्ही वाईट आहे जी तुमच्याकडे नाही आहे ती छोटीशी गोष्ट जर तुम्ही घेऊन बसले तर ज्या गोष्टी तुम्हाला दिल्या आहेत परमेश्वराने त्या गोष्टीविषयी तुम्ही जीवनात कधी आनंद घेऊ शकता का? कधीच नाही. बरोबर आहे का नाही? मग आतापासून काय करायचं? माझ्या मुलाचं लग्न होत नाही, काय करू? धन्यवाद द्यायचा. मुलाचं लग्न होत नाही म्हणून रडायचं, पण मुलगा झाला म्हणून धन्यवाद दिला का? मला माहिती. आणि ज्या व्यक्तीचं जीवन धन्यवादाचं बनतं ना, देवाला आभार मानण्याचं, त्याच्या जीवनात मला नाही वाटत कधी कोणती गोष्ट कमी पडू शकते. बरोबर आहे का नाही? कारण आता मी स्वतः माझ्या जीवनात पाहत आहे की मी ज्या ज्या गोष्टीला धन्यवाद देतो ती गोष्ट माझ्याकडे वाढतच आहे, वाढतच आहे. आज मी सकाळी गेलो होतो स्क्रूड्रायव्हर घ्यायला. बरोबर आहे? पैसे घेऊन गेलो होतो. स्क्रूड्रायव्हर घेतला, पैसे दिले आणि परत त्याने पैसे दिले मला. म्हणजे स्क्रूड्रायव्हर पण दिला ना, पैसे पण दिले आणि अजून पैसे दिले. पण ते तुला घे, मला द्यायचे, तुला ठेवून टाक. कारण आमचं जीवन धन्यवादाचं आहे. आणि धन्यवादाच्या जीवनामध्ये आमचा प्रभू कोण आहे? पिता आहे. आणि त्याच्या राज्यात कशाचीही कमतरता. म्हणून मला कधी कधी असं लोक बोलतात ना, असं झालं तसं झालं, मला ना कंटाळा येतो. का माहितीये? मी बोलतो प्रभू तू एवढं दिलंय, हे काय एक गोष्ट घेऊन बसायचंय? बरोबर आहे का नाही? आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला परमेश्वरान पित्याने एवढं दिलंय का तुम्ही जर धन्यवाद देत राहिले तर तुम्हाला रात्रंदिवस पण तो पुरणार नाही. आणि बघा तुम्ही धन्यवाद जर आज जेव्हा तुम्ही झोपायला जाल ना, काहीच नका करू, फक्त एक पान घ्या, लिहिता नाही येत असेल तर बसा शांत आणि जे जे परमेश्वराने तुमच्या जीवनात चांगलं केलेलं आहे, चांगल्या गोष्टी पुरवलेल्या आहेत, पहिलं तुम्हाला कसं त्यांनी आजारातून मुक्त केलेलं आहे, पहिलं कसं त्यांनी तुमच्या मुलाबाळांना सांभाळलेलं आहे, कसं तुम्ही जेव्हा अंधारात होता तेव्हा तुम्हाला सोडवलेलं आहे, कसं जेव्हा तुम्हाला पैशाची गरज होती आणि त्यांनी तो मदत करायला घेऊन आलाय, ते आठवा आणि त्याला धन्यवाद द्या. एवढी शांत झोप लागेल ना, तुम्ही बोला काय कोणाला करायचे करू, मी झोपतो गुपचूप. बरोबर आहे का नाही? आणि जेव्हा आमचं जीवन या हबक्कूक सारखं होणार, उल्हास करीन म्हणजे काय? जो धन्यवादाचा माणूस आहे देणारा, तो कधी दुःखी असू शकतो का? हा, नाही. कारण त्याचं लक्ष जे नाही आहे त्याच्यावर आहे का जे आहे त्याच्यावर आहे? जे परमेश्वराने त्याला दिलंय त्याच्यावर आहे. आणि सर्वात मोठं म्हणजे जेव्हा माणूस धन्यवाद देतो, जेव्हा तो स्तुती करतो, तेव्हा त्याचं जीवन हे समाधानामध्ये तो जगतो. कशामध्ये जगतो? समाधान. म्हणजे जे दिलंय त्याबद्दल प्रभू तुला धन्यवाद. आणि मी तर म्हणतो 3-4 वर्ष मला प्रभू येशू मध्ये आली. मी तर हिंदू होतो पहिला, पण मला पण एकच गोष्ट कळाली
जे काही दिलं त्याबद्दल प्रभूला धन्यवाद. जेवायला डाळ दिली तरी धन्यवाद, चिकन दिलं तरी धन्यवाद, मटन दिलं तरी धन्यवाद. मला वाटलं कारल्याची भाजी बोलली, ते मटणावर पोचली. बरोबर आहे ना? मटन दिलं तरी धन्यवाद, कारल्याची भाजी दिली तरी धन्यवाद. पण आमचं काय असतं, खात नाही. म्हणजे कोंबड्या परमेश्वराने बनवल्या ना, कारला दुसऱ्याने बनवलं. बरोबर का नाही? का आम्ही सगळं खातो आणि बोलतो डाळ गिळे नाही कशात. अरे गिळे नाही, कशी गिळे नाही, असं कसं होऊ शकते? काय दरवाजा आहे का इथे मध्ये की डाळ आली का तो बंद होतो, भाजी आली का बंद होतो? सगळं गिळलं पाहिजे, कारण प्रत्येक गोष्ट जेव्हा परमेश्वराने बनवली तेव्हा तो काय म्हणाला, चांगली आहे. आणि जरी आम्हाला खायची नाही तरी आम्ही बोलू नाही शकत का ती गोष्ट वाईट आहे, कारण ती बनवणारा कोण आहे? परमेश्वर आहे. कोणाला हे आवडतं, कोणाला ते आवडतं, पण ती गोष्ट वाईट नाहीये. आमची आवड आणि न आवडणं हे आमच्यावर अवलंबून आहे. परमेश्वराने बनवलं वाईट आहे असं होऊ शकते का? नाही. आणि या ठिकाणी प्रभू म्हणतो, वाचा परत, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावे. कोणाच्या ठाई? मग परमेश्वर आमचा आनंद देणारा आहे का दुःख देणारा आहे? आनंद देणारा. मग परमेश्वराच्या ठाई आनंद म्हणजे काय? जे जे परमेश्वराने मला दिलं आहे त्या गोष्टी आठवण करून 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 मी त्याला धन्यवाद देतो. त्यावेळेला माझं जीवन एकदम मस्त होऊन जाते. तुम्ही आज घरी गेल्यावर करा, मी तुम्हाला उद्या विचारीन काय होतं ते. करू शकता का नाही? हा करा, नाही तर इथे बसून करा 12 वाजेपर्यंत, नो प्रॉब्लेम. आता 12 वाजेपर्यंत मी तुम्हाला थांबवलं, जेवण नाही दिलं तर किती लोक धन्यवाद देतील देवाला? हा? आता तुम्हाला बोलला म्हणून तुम्ही देणार ना, नाहीतर बोलले असते काय उद्यापासून मी येवाचोच नाही. 12 वाजेपर्यंत कोण थांबते, ते पण उपाशी. घरी मस्त आंबट केलं तर ते तसंच राहिलं. हा, तर आता काय करायचं? धन्यवाद दुःखामध्ये द्यायचं का आनंदात द्यायचं? आणि प्रत्येक गोष्ट जी परमेश्वराने दिली आहे ती गोष्ट जेव्हा घेऊन आम्ही आनंदित होतो त्यावेळेला ना, स्तुती करतो त्यावेळेला आमच्यामध्ये चिंता येणार का? येऊच नाही शकत. बघा, एका बाईचा समजा एक पाय दुखतो, बरोबर आहे, दुसरा तर चालू आहे का नाही, मग त्याबद्दल ती धन्यवाद देते का? का दुखते दुखते घेऊन फिरते? हा, दुखते दुखते घेऊन फिरते. कोणाच्या बोटीला काय बोलतात ते, टप मावरं भेटते, 10 टप सुरमई, बरोबर आहे का नाही? तर तो काय करतो, ते 10 टप्पा घेऊन धन्यवाद देतो का? बोलतो एवढंच भेटलं, काय करू, वाटते कोणी काहीतरी केलंय बोटीला, बरोबर ना? पण आम्ही जर पाहिलं तर आमच्याकडे जे आहे ना, आम्ही जर दुसऱ्याकडे बघितलं, प्रभू माझ्याकडे तर भले एक पाय दुखतो पण दुसरा कोणी आहे त्याच्याकडे पाय पण नसू शकतात, बरोबर आहे ना? माझा दुखतो पण मी चालतो, पण दुसऱ्याकडे पाय नसू शकतात. पण जेव्हा मी धन्यवाद देतो की प्रभू धन्यवाद, तुम्हाला जीवन चांगलं दिलेलं आहे, तुम्हाला निरोगी आरोग्य दिलेलं आहे, एका पायाकडे बघून आम्ही आमचं तोंड का बदलायचं? आम्ही का निराश व्हायचं? जिवंत तर आहे ना. शरीरावरच घ्या, माणसाचा फक्त पाय दुखतो. शरीरामध्ये किती अवयव असतात? एकच आहे, पाय. हा, हात आहे, डोळे आहे, कान आहे, तोंड आहे, जीभ आहे, दात आहे, एवढं सगळं आहे. पण आम्ही त्या सर्व अवयव आहेत जे चांगले चालतात आहे त्याच्याबद्दल धन्यवाद देतो का एक नाही चालत आहे त्याच्याबद्दल रडत बसलोय? काय करतो? काय करता आजी? काय मालूम क्या, कैसं काय माहिती नाही बाबा. पण आतापासून काय करायचं? जे आहे, जे परमेश्वराने चांगलं कार्य केलंय ते घ्यायचं आणि परमेश्वराला काय द्यायचं? धन्यवाद द्यायचा. त्याचे प्रत्येक उपकार आठवायचे आणि दुःखामध्ये पण सुखामध्ये पण काय द्यायचं?
तुम्ही सगळे बोलताय. ती तिकडे ती अर्पणाबाई, तिला कंटाळा आलाय. ती बोलते "हे माझ्याविषयी काय बोलत नाही." ती सांगते माझ्याविषयी काय बोलतच नाही, हा दुसऱ्यालाच सांगतोय सगळं. ती असं विचार करते मलाच बोलतोय वाटते. बरोबर आहे ना. पण तुम्हाला खरं सांगू, जेव्हा माणसाला वाटते ना की हा मलाच बोलतोय, तेव्हा त्याचं जीवन काय होऊन जाते, बदलते. का बदलते? कारण तो ज्या क्षणाला चूक दुरुस्त करतो त्या दिवसापासून त्याचं जीवन चांगलं होते. आणि कोण आहे या जगात जो चुकत नाही? कोण आहे का? कोणी नाही. आणि आमच्या पित्याला पण माहिती आहे की आम्ही त्याची लेकरे आहे, ती कुठे ना कुठे चुकतो. पण आमचा पिता जी चूक होते त्याच्यासाठी तो आमच्यावर रागवत नाही. तर रागवत नाही. तो कशासाठी रागवतो माहिती आहे? जेव्हा आम्ही ती चूक दुरुस्त करत नाही तेव्हा तो आमच्यावर रागवतो. आणि बघायला गेलं तर तो रागवत पण नाही, पण ती चूक न दुरुस्त केल्यामुळे त्रास कोणाला होतो? आपल्यालाच होतो. बरोबर आहे का नाही? वाचा स्तोत्र संहिता 34:1. हा. परमेश्वराचा धन्यवाद धन्यवाद मी सर्वदा करीन. मी माझ्या मुखात मी काय करीन? सर्वदा त्याचा धन्यवाद करीन. मी बोलणार नाही काय होते काय नाही होते. मी फक्त वचन घेईन, त्याला धन्यवाद देईन, कारण त्यांनी मला सर्व काही दिलेलं आहे. बरोबर आहे का नाही? आणि जेव्हा तुमचं जीवन धन्यवादाचं होईल ना, तुमचं जीवन कुठे जाईल, कुठून कुठे तुम्हाला पण समजणार नाही. तुम्ही बोलाल आता तर मला धन्यवादच द्यायचा आहे. कारण धन्यवाद देणं ही एक विश्वासाची प्रार्थना झाली. सर्वदा काय करीन? धन्यवाद करीन. आता एक गोष्ट विचारतो. दावीद आणि परमेश्वर यांचं नातं काय होतं? बाप आणि मुलाचं होतं का पहिलं? परमेश्वर म्हणून हाक मारतोय ना तो. दावीद राजा काय हाक मारतो? पण आता जे येशू ख्रिस्त आल्यानंतर आमचं नातं काय झालंय देवाबरोबर? बाप आणि मूल. मग आम्ही कोण आहोत? त्याची मुलं आहोत. मग जर आम्ही त्याची मुलं आहोत, दावीद राजाचं नातं तेवढं नव्हतं जेवढं आता आमचं घट्ट केलेलं आहे परमेश्वराने. कारण आम्हाला काय केलेलं आहे? पित्याचं एक मुलाचं त्यांनी दर्जा दिलेला आहे. दावीद राजाचं नातं नव्हतं असं नाही, नातं होतं पण पिता म्हणून नव्हतं. पण आता आमचं नातं काय आहे? पिता म्हणून. मग जर दावीद राजाचं पिता म्हणून नातं नव्हतं तरी तो स्तोत्र संहितामध्ये धन्यवाद धन्यवाद धन्यवादाच आहे. स्तोत्र संहिता जास्तीत जास्त काय आहे? स्तुतीच्या विषयीच बोलताय. बरोबर आहे का नाही? मग आम्ही जी त्याची आता मुलं झालो आहोत, आम्हाला किती धन्यवाद द्यायचा? आम्हाला किती द्यायचं आहे जर आता आम्ही देवाची मुलं झालो आहोत तर? आमच्या वडिलांनी जर आमच्यासाठी एवढं काही केलं तर ती गोष्ट त्याची एकच इच्छा आहे का आम्ही त्याला धन्यवाद द्यायचं. बरोबर आहे का नाही? आणि जेव्हा तुम्ही धन्यवाद देणार, गॅरंटी आहे तुमचं जीवन बदलणार. म्हणजे बायबल मध्ये कधी येशूने धन्यवाद दिलाय का कोणाला? कधी दिला? लाजराला जिवंत केले तेव्हा. लाजराला जिवंत केले. अजून म्हणजे धन्यवाद देऊन मेलेला जिवंत होऊ शकतो. पण आम्ही मेलेल्या जवळ का जाऊन काय बोलतो? गेला. बरोबर आहे. अजून कधी धन्यवाद दिला? भाकरी, 5 भाकरी आणि बघा वाचूया आपण. मार्क अध्याय 8 मध्ये वाचू. 8 अध्याय 1. थोडं बायबल आता यांना पण समजते. विचार करून बोला, माईक वर जर बोलायचं असेल. काही नाही, ते पुढचे प्रवचन का तेच आहेत. आता त्या दिवसात पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता व त्याच्या जवळ खायला काही नव्हते. अच्छा,
खायला काही नव्हते. चांगली परिस्थिती आहे का वाईट परिस्थिती आहे? वाईट परिस्थिती. वायरलेस आहे का काय? ते हसतात, ते पण हसतात. तर त्यांच्याजवळ खायला काही नव्हते. म्हणून येशूने आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले, मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज 3 दिवस झाले. 3 दिवस ते माझ्या बरोबर आहेत व त्यांच्या जवळ खायला काही नाही. येशू बरोबर लोक का असायची? मासे भुजून खायला. मग का असायची? कारण तो काय करायचा? वचन सांगायचा, त्याच्याकडे शिक्षण द्यायचं. बरोबर आहे. आणि इथे लिहिलं आहे, मी त्यांना नाही पाठी, हिला भूक लागली वाटते. मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज 3 दिवस ते माझ्या बरोबर आहेत. म्हणजे येशू बरोबर जी माणसं होती वचन ऐकायला, ती 3 दिवस त्याच्या बरोबर फिरत होती. आणि 3 दिवस त्यांना जेवण सुद्धा काय दिलं नव्हतं. आम्ही 1 दिवस तरी बसतो का? 9च्या नंतर येते आवाज येतो, ब्रिनलचा येतोय तिकडनं इथे. आता येतो का नाही? किती दिवस नव्हतं जेवण. पण ते लोकांनी येशूकडे कुरकुर केली का? ती 3 दिवस फक्त येशूचे वचन ऐकण्यातच ते मग्न झाले होते. कोणीच काही बोललं नाही. आणि आम्ही जेव्हा रांचीला जातो ना, तेव्हा तसंच होते. सकाळी 10ला चालू होते, ते 4 वाजले तरी प्रवचनच चालू आहे कंटिन्यू. कोण पाणी प्यायला पण उठणार नाही, कोणाला भूक पण नाही लागत नाही, काहीच होत नाही. पण ते माणसं जजा पण तिकडनं हलत नाही, कारण त्यांना माहिती आहे जे वचन आहे ते आमच्यासाठी भरपूर महत्वाचं आहे. कारण ते वचनच स्वतः परमेश्वर आहे. तो परमेश्वराचा शब्द आहे आणि तोच येशू आहे. बरोबर का नाही? 3 दिवस कोणाबरोबर होते ते? येशू बरोबर. व त्यांच्या जवळ खायला काही नाहीये. म्हणून येशूला काय आला? त्यांचा कळवळ आला. बरोबर का नाही? पुढे, मी त्यांना उपाशी घरी लावून दिले, तर ते वाटेने कासावीस होतील. त्यांच्यातील कित्येक तर दुरून आले आहेत. म्हणजे येशूला काय आला? कळवळा आला की एवढ्यांना मी कसं काय 3 दिवस काय दिलेलं नाहीये, आणि त्यांना कसं काय आता मी उपाशी पाठवू. कारण हे एवढ्या लांबून आलेले आहेत. त्या वेळेला काय गाड्या वगैरे होत्या का? नाही. येशू त्यांना डोंगरावर कुठे पण घेऊन जायचा, बंदरावर, डोंगरावर. आणि त्या ठिकाणी त्याला खायलाच नव्हतं 3 दिवस. 3 दिवस म्हणजे रात्र दिवस काहीच नाही, फक्त वचनच शिकवलं त्यांना. काय वाटते तुम्हाला? ह्या लोकांना जेवण 3 दिवस भेटलं नाही, पण जे त्यांना भेटलं असेल त्यांनी त्यांचं जीवन बदललं असेल का नाही? बदललं असेल. कारण जे जेवणार ते कुठून येणार? बाहेर. त्याचं काय नाही, ते रोजच चालू आहे आपलं ना, खा टाका. पण हे किती महत्वाचं आहे माणसाच्या जीवनात. आणि ज्याच्या जीवनात वचन आहे, जो वचन खातोय, त्याला तर भूक लागणं पण अशक्य होते कधी कधी. कारण त्याचं लक्ष एवढं त्याच्यात असतं, कारण त्याचा जो शब्द आहे त्याच्यात इतकं सामर्थ्य का माणसाला भूक पण नाही लागत. बरोबर का नाही? दुरून आलेले आहेत. पुढे, त्यांच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, येथे अरण्यात हे तृप्त होतील, इतक्या भाकरी कुठून आणाव्यात?
कधी कधी आम्हाला हा प्रश्न येतो का की अरे याचे पैसे द्यायचे आहेत, कुठून आणू एवढे पैसे, माझ्याकडे नाही आहेत. अरे कसं होईल, माझ्या मुलाचं लग्न आहे, मुलाच्या लग्नाला बनवायला ते लागते, ते काय पोत, त्याला पैसे पाहिजे, कुठून आणू, होते का नाही. आता तर सध्या धंदा नाही, मुलीचं लग्न आहे, कुठून आणू, होते का नाही. इथे पण तीच परिस्थिती आहे का नाही. इथे अरण्य आहे आणि या जंगलामध्ये ह्या लोकांना द्यायला एवढ्या भाकऱ्या कुठून येणार, कोण विचारते त्यांना, शिष्य. आपण पण आपल्याकडे पण हा प्रश्न कधी कधी असतो ना की काय माहिती कुठून येणार, आमचं कसं होणार, खपणारे येणार का नाही येणार, मावरा भेटणार का नाही भेटणार. इथे पण तीच परिस्थिती होती. आणि पुढे काय झालं, त्यांना विचारिले तुमच्या जवळ किती भाकरी आहेत. ते म्हणाले 7. काय बोलतात ते लोक. येशू सांगतो तुमच्याकडे, येशूचं लक्ष कशावर होतं, जे नाही आहे त्याच्यावर आहे का जे आहे त्याच्यावर तो लक्ष लावलंय त्यांनी. हा, जे त्याच्याकडे आहे. पण शिष्य काय म्हणतो की कुठून आणायचं, कारण त्यांचं लक्ष जे त्याच्याकडे नाही आहे. पुढे नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्यास सांगितले. अच्छा. लोकांना काय सांगितलं त्यांनी, कशाला, पण भाकऱ्या कुठे आहेत? हा काय, मग 7 भाकऱ्यामध्ये एवढे लोक कसे जेवतील. ऐका उदाहरण. आता मला इथे एक थंड्याची बॉटल कोणी दिली आणि बोलले वाटा, तर मी तुम्हाला बोलेन का थांबा 2 मिनिटं थंडा पिऊन जा. हा, का नाही बोलणार. मग येशू काय करतो, तो बोलतो बसा 7 भाकऱ्या आहेत. कारण त्याला ठाऊक होतं की कसं आपल्या जीवनामध्ये कोणती गोष्ट गुणाकाराने वाढते, ते त्याने तिकडे रहस्य दिलेलं आहे की कसं आमच्या जीवनात कोणतीही गोष्टची कमी आहे ती कशी आम्ही गुणाकाराने वाढू शकतो. म्हणजे 2 चे 4, 4 चे 8, 8 चे 16, 16 चे 32. परमेश्वराच्या राज्यात अधिक काय होत नाही, सर्व गुणिले होते. आमचा आशीर्वाद पण काय अधिक नाहीये, 2 अधिक 4 नाही, डायरेक्ट गुणिले 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 4 16, 16 गुणिले 16 माहित नाही काय, 16 गुणिले 16 32 का 144, ते पण नाही, 144 पण नाही, जास्त होतात. बरोबर आहे, कितीतरी येऊ दे, पहिला हे बघू आपण. नंतर त्याने जमिनीवर बसण्यास सांगितले. म्हणजे येशूचा विश्वास होता की मी जे उपकार स्तुती करणार त्यानंतर या 7 भाकऱ्यांचं जेवण सगळ्यांना पुरणार, म्हणजे पुरणार. मग आमच्याकडे पण कधी लग्न असलं तर तेव्हा आम्ही प्रार्थना, आशीर्वाद दे ह्या जेवणावर अशी करतो का हे परमेश्वर हे जेवण दिलं म्हणून तुझे आभार मानतो अशी करतो. हा, काय करतो, जेवणावर ये रे बाबा, अरे ते दिलंय तोच मोठा आशीर्वाद आहे. येशूने काय केलं, बोलला 7 प्रभू परमेश्वर पित्या 7 भाकऱ्यावर तुझा आशीर्वाद टाक, असं बोलला का त्यांनी 7 भाकऱ्याबद्दल धन्यवाद दिला. मग आमच्या जीवनात पण का कमी पडते, कारण आम्ही जे दिलंय त्याला पण घेऊन बोलतो अजून कर कर, त्याच्यावरच टाक सगळं. पण त्या गोष्टीबद्दल सोपं आहे की आम्हाला धन्यवाद दिला, आमचं जीवन काय होणार, वाढणार आहे. बरोबर का नाही. नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसल्यास सांगितले. त्या 7 भाकरी घेतल्या व उपकार स्तुती करून त्या मोडल्या व वाढण्याकरिता आपल्या शिष्याजवळ दिल्या. काय केलं त्यांनी, तो ते भाकऱ्या उचलल्या आणि रडला की काय परमेश्वरा तुम्हाला 7च दिल्यात, बरोबर का नाही. हा, मग काय केलं त्यांनी,
उपकार स्तुती. मग आमच्या जीवनात जेव्हा आमचं जीवन धन्यवादाचं होईल, जे वस्तू आमच्याकडे आहे त्याला घेऊन आम्ही उपकार स्तुती करणार, तेव्हा आमच्या जीवनात पण वाढणार का कमी होणार? पण आम्ही रडतो तेव्हा काय होते? मग आता कमी कोणी केलं? प्रभूने का तुम्ही स्वतःच केलंय? हा. वाढण्याकरता आपल्या शिष्याजवळ दिल्या आणि त्यांनी त्या लोकांना वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते. त्यांच्यावर त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढण्यास सांगितले. अच्छा, आशीर्वाद दिला, बरोबर आहे. आता आपल्याला आशीर्वाद दिलाय का नाही दिलाय? दिलाय. मग त्याबद्दल आम्हाला धन्यवाद द्यायचा आहे का आशीर्वाद दिलाय का दे बोलायचंय परत? हा, धन्यवाद द्यायचा आहे की प्रभू धन्यवाद, तू या जेवणावर आशीर्वाद दिलेला आहे म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही आभार मानतो की हे अन्न तू आम्हाला पुरवलेलं आहेस आणि आम्ही विश्वास करतो की हे अन्न सर्वांना पुरून उरलेलं आहे म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. पुढे काय? ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या 7 पाट्या त्यांनी भरून घेतल्या. काय झालं? उरलं का खपलं? 7 पुरणार होत्या का त्या भाकऱ्या? नाही. पण जेव्हा त्यांनी उपकार स्तुती केली, धन्यवाद दिला, तेव्हा त्या सगळ्यांना पुरल्या का नाही पुरल्या? आणि उरल्या का नाही उरल्या? म्हणजे जेव्हा आमचं जीवन धन्यवादाचं आणि स्तुतीचं होणार प्रत्येक गोष्टीबद्दल प्रत्येक वेळी, तेव्हा आमच्या जीवनामध्ये एवढं येणार की आम्हाला पुरून आम्ही दुसऱ्याला पण पुरवणार आणि ते कधीही संपणार नाही. मग आता काय करायचं? प्रभू दे प्रभू दे प्रभू इथे असं झालंय, प्रभू तिथे तो प्रॉब्लेम, प्रभू तिथे तो प्रॉब्लेम, असं करणार का चांगल्या गोष्टी ज्या केल्या त्याला घेऊन धन्यवाद देणार? ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्याला घेऊन उपकार स्तुती करणार, जे आहे त्याला त्याच्यावर लक्ष ठेवणार की जे नाही त्याच्यावर घेऊन ते रडत बसणार प्रभूकडे? हालेलुया. काय झालं? 3 दिवस होते ते, तुम्ही बोलू नका भूक लागली आता. 3 दिवस काय, आजची रात्र तुम्हाला थांबवलं ना, माणसं बोलते जरा जाऊन आलो ब्रदर, खालती भेटून आलो. बरोबर ना? हालेलुया. आणि तिथे सुमारे किती लोक होते? 4,000. म्हणजे आमच्या प्रभूला जेव्हा आम्ही धन्यवाद देतो तेव्हा त्या कितीने गुणिले होतात? 7 पटीने नाही. 7 भाकऱ्यांचे 4,000 झाले म्हणजे कितीने पण गुणिले झाले ते? 7 भाकऱ्या गुणिले किती झाले? 4,000. 100 पट, 1000 पट, 200 पट गुणिले होते. जेव्हा आम्ही कोणतीही गोष्ट जी आमच्याकडे आहे प्रभूने दिली आहे आणि त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो, तेव्हा आमचं काय होतात? गुणुले 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 गुणुले. मग आता गुणुले करायचंय का भागिले करायचंय? भागिलेला काय बोलतात? भागाकार. भागिले म्हणजे तेच ना. काय? गुणिले गुणाकार. मी तेच बोललो ना, भागाकारच बोललो ना. भागाकार म्हणजे भागिले. मग भागिले गुणिले कोणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या का आमच्या तोंडात आहे? मग आतापासून काय करायचं? भागिले का गुणुले? गुणुले गुणिले. अच्छा, नी आहे का?
आता गुणिले नाही करायचं, गुणिले नाही, भागिले नाही, गुणिले करायचं. तर आता प्रत्येक गोष्टीची परमेश्वराने दिली आहे, घरी जाऊन आठवायची. ताटामध्ये जेवण आलं, पहिला धन्यवाद द्यायचा की धन्यवाद प्रभू, तू आज मला हे जेवण पुरविलं. तर तेच जेवण एक दिवसाचं दिलंय आणि त्याबद्दल जेव्हा धन्यवाद दिला, त्या एक दिवसाच्या बदल्यात परमेश्वराने जे आमचे पुढले 700 दिवस आहेत, त्या 700 दिवसाचं जेवण काय केलेलं आहे, पुरवलेलं आहे. बरोबर का नाही? एक मासा दिला, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद दिला. पुढे कधी किती दिलेले आहेत? 700 दिलेले आहेत. बरोबर का नाही? पण जर रडणार ना, तर आयुष्यात काहीच नाही भेटणार. मग तो रडणारा माणूस काय करतो? गुणुले नाही, भागिले. मग आम्हाला काय करायचंय? गुणिले. काही समजतं का नाही समजतं? आता ही मुलं आहेत, बरोबर, हे स्कूलला जातात. तर ह्या लोकांना जेव्हा अभ्यास येत नाही, हे लोक काय बोलणार? नाही येत नाहीत बोलणार का धन्यवाद येशू मला येतो बोलणार? तुम्ही सांगा, कोणी बोलणार? हे लोक सांगतात धन्यवाद येशू आम्हाला अभ्यास येतो बोलणार का नाहीत बोलणार? येतो. समजा तुमचा सगळे सब्जेक्ट चांगले आहेत, फक्त मॅथ्स येत नाही तुम्हाला, मग सगळे जे येतात सब्जेक्ट त्याबद्दल धन्यवाद देणार का जो नाही त्याच्या बरोबर रडणार? तुम्हाला पण समज, हे लोकांना लगेच समजतं. मग तुम्ही गुणिले करणार का भागिले करणार? मल्टिप्लिकेशन करणार का डिवाइड करणार? एडिशन प्लस झालं ना, सबट्रॅक्शन नाही, काहीतरी करा पण ती करणार ना. हालेलुया. तर कोण येईल आता? आज शंकराबाई घरी जाऊन गुणिले भागिले काहीतरी होणार आहे. अर्पणाबाई प्रार्थना करा. ज्याला तोंड आहे, पाय आहे, हात आहे, या या या. काहीच नाही दिलं परमेश्वर. धन्यवाद येशू. सर्वप्रथम मी आजच्या सुंदर दिवसाबद्दल परमेश्वराचे मनापासून आभार मानते. व आजचा सुंदर भाग्याचा दिवस दिल्याबद्दल मी त्याचे मनापासून आभार मानत आहे. आज आपण या रम्य संध्याकाळी एकत्र प्रार्थनेसाठी जमलेले आहोत. प्रभू येशूचे सर्वप्रथम आभार मानते. आपल्याला सर्व चांगले कुटुंब दिलेले आहे, येथे प्रार्थना करणारे चांगले ब्रदर दिलेले आहेत, म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देते. मी त्याची उपकार स्तुती करते, त्याचे आभार मानते. धन्यवाद येशू. स्वर्गीय आबा पित्या, तुला धन्यवाद देते. पवित्र आत्मे, तुला धन्यवाद देते. प्रभू येशू ख्रिस्ता, मी तुझे मनापासून आभार म्हणून तुला धन्यवाद देत आहे. तर